भाई साइकिल पे जा रहे हो? अरे भाई यार मस्त है मस्त है। अरे बाप रे, इधर जाना है? ये हो गया है? ओ भाई भाई रिस्पेक्ट है भाई, इतने सायकल पे जरा कॅमेरा मी दिखातो देखो। अरे बघा मित्रांनो, एवढे सगळे प्लेस या दादांनी सायकलवर कव्हर केलेत। मेरे को 16 महीने के करीब हो चुका है यात्रा करते हुए। अभी मैं केदारनाथ का ओपनिंग होता ना 3 अप्रैल को ओपनिंग हुआ था पिछले साल। म्हणजे फायनान्शियली कसं मॅनेज करत असेल, त्याच्यानंतर तो म्हणजे राहायला एवढं डिस्टन्स, जेवायचं लोकेशनला, त्या लोकेशनला आज इथून निघालो आहे तर त्या लोकेशनला जाऊन रेस्ट करायचं, पाऊस आला तर पावसाला टॅकल करायचं। आमच्या कंपनीमध्ये एक सर आहेत मनोज सर नावाचे, 4 दिवसापूर्वी त्यांनी मला गोष्ट सांगितली की आपण करतोय सगळ्या गोष्टी करतोय पण त्याला टार्गेटच ठेवत नाही आहे। गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मोटो ब्लॉग सेटअपमध्ये। रोजप्रमाणे आता आपण चाललो ऑफिसला, बाप्पांचा आशीर्वाद घेऊन देवबत्ती केली आणि निघालो। आजचा वातावरणाचा अपडेट असा आहे, पूर्ण आभाळ वातावरण आहे, ढग आहे, फक्त ढग आहे। पाऊस वाटत नाही पडेल म्हणून आज, आत्ता नाही पडणार, संध्याकाळी पडू शकतो, संध्याकाळी हमखास पडतोच पण आत्ता तर नाही पडणार। कोण आहे रे भाई? एक मिनटं, एक आपल्याला हे दिसलं, एक सायकलिस्ट दिसलाय, त्याने इंडियन फ्लॅग लावलाय काय आणि काहीतरी लावलंय बाईकला, त्याच्या सायकलला। बघू, आपण भेटू, त्यांच्याशी बोलू, चला काय म्हणतात ते बघू। बाजूला लावून घेतली, तिथं दादा येत आहेत, त्यांना हात करतो जरा 2 मिनटं। इकडे लाव गाडी, सायकल बाजूला। 12 ज्योतिर्लिंग, अरे भाई कुठं निघाले? कुठं किधर जा रहे हो? क्या लगा है? 1 मिनट, सपोर्ट मी। भारत यात्रा, 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम। भाई साइकिल पे जा रहे हो? अरे भाई यार मस्त है मस्त है। अरे बाप रे, इधर जाना है? ये हो गया है? ओ भाई भाई रिस्पेक्ट है भाई, इतने सायकल पे जरा कॅमेरा मी दिखातो देखो। अरे बघा मित्रांनो, एवढे सगळे प्लेस या दादांनी सायकलवर कव्हर केलेत। 26,000 आणि या सायकलवर कितना किलोमीटर हो गया? 26,000 भाई साहब, ये साइकिल पे ये दादा ने 26,000 किलोमीटर कवर कर लिया। अरे बढ़िया यार, रिस्पेक्ट है भाई, मस्त है मस्त है। अभी किधर जा रहे हो? अभी मैं जा रहा हूँ पुणे घूमना। अभी पुणे में घूमना है? पुणे में जा रहे हो तो अगर टाइम मिला ना तो इधर जाओ, अपना दगड़ूशेठ हलवाई गणपति है ना, अभी गणपति चल रहा है ना, उधर जा सकते हो, मगर वो बहुत भीड़ के अंदर है, थोड़ा आपको कॉम्प्लिकेटेड जाएगा। वो साइड में कहीं पे पार्किंग करके खड़ी करके, हाँ वो भी चल सकता है, बहुत अच्छा रहेगा। ये फेस्टिवल चला हुआ तो साल में एक बार आता है। हाँ हाँ, उसके लिए इतनी दूर से कौन आएगा? अभी बराबर है, गणपति में तो आना ही चाहिए। पुणे और गणपति, पुणे और मुंबई, ये 2 जगह तो गणपति में जाना ही चाहिए। 1 मिनट में मेरा माइक निकलता हूँ, आप आपका इंट्रोडक्शन दो इसमें, हाँ ठीक है मित्रांनो, थांबा मी माइक काढतो आणि त्यांचं इंट्रोडक्शन घेतो। गोप्र मेरे को 16 महीने के करीब हो चुका है यात्रा करते हुए। अभी मैं केदारनाथ का ओपनिंग होता ना 3 अप्रैल को ओपनिंग हुआ था पिछले साल, और 10 अप्रैल को तो उनका डोली उठा था, और 3 अप्रैल को मैं केदारनाथ में पहुंच चुका था। उसके बाद ऊपर जाने के बाद मेरे को थोड़ा सा इतने नए पब्लिक मिलती है, नए ट्रैवलिंग मिलते हैं ना, उसमें थोड़ा जोश सा मिलता है। यहाँ पे घूमने का अच्छा है, यहाँ पे अच्छा है। उसके बाद तो एक कीड़ा सा लग गया मतलब घूमने का। उसके बाद तो कंटिन्यू चला ही रहा हूँ मैं साइकिल। अब तक मैंने 20 स्टेट पार कर चुका हूँ, जिसमें से 26,000 किलोमीटर हो चुका है मेरा। और सबसे अच्छा मेरे को अब तक गुजरात लगा है, और उसमें से कई स्टेट तो मेरा ऐसा है कि जिसमें मैं 1 से 2 बार या 3 बार जा चुका हूँ। और घूमते घूमते या जितने ट्रैवलिंग वाले मिलते हैं ना भाई, एक अलग सा जोश आता है। जैसे भैया मिले हैं मेरे को, ऐसे कोई ना कोई मिलता रहता तो ऑटोमेटिक एनर्जी सी मिलती है। बाकी तो इतना ही है। आपकी चैनल के बारे में बता। बाकी मेरा चैनल ज़्यादा पुराना वैसे तो पुराना है,
लेट सा चला रहा हूँ उसको, पर बीच में कभी मोबाइल टूट गया, कभी ये हो गया, इसके करके मैं कभी ज़्यादा एक्टिव नहीं हुआ। अभी मैंने थोड़ा लिया है, गैजेट लिया है, आईफोन लिया है और गोप्रो भी लिया। गोप्रो में इतना ज़्यादा वो नहीं है। अभी कंटिन्यू RJB लाइव से मेरा चैनल है, बस इतना ही। ओके। तर मित्रांनो, अशी दादांची स्टोरी होती. दादांनी जवळजवळ सायकलवर 26,000 किलोमीटर कवर केलेत. ह्यूज रिस्पेक्ट आहे त्यांना. आपल्याकडून आपलं जेवढे सपोर्ट करता येईल तेवढे त्यांना मी चॅनलची त्यांची लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये. जेवढं लोकांना सपोर्ट करता येईल तेवढे लोकांनी करा. बाय बाय. अरे भाई, त्या दादांनी 26,000 किलोमीटर सायकलवर ट्रॅव्हल केलं आहे आणि ते आत्ता पुण्यात आलेत राजगड सिंहगडला जायला, ट्रेक करायला. त्यांना ते लोकेशन कोणीतरी सजेस्ट केलं असेल, तर त्यांना म्हणलं ते करण्याच्या आधी म्हटलं तुम्ही पहिलं दगडूशेठ गणपती आहे ना आपले, आणि तिथले जे आपले जे 5 मानाचे गणपती आहेत ते पहिले करा म्हटलं, आणि नंतर तुम्ही पुढे जा. तरी पण त्यांचे 26,000 किलोमीटर सायकलवर करणं ब्रो, नॉट अ जोक मॅन. आणि आपल्याला जवळजवळ अर्धा तास लेट झाले आता ऑफिसला जायला. यश शिवाय घालणार आहे मला. चला भावांनो, मी जातो, भेटतो तुम्हाला. बाय बाय. यांना यांच्या घरचे कसं काय पाठवतात रे? इथे 1-2 दिवस थोडं बाहेर राहिलं तर शिवाय पडतात घरून. म्हणजे फिरायला वगैरे गेलो कुठं. हा भाऊ 16 महिन्यापासून, मागच्या 16 महिन्यापासून घरी नाही आहे. म्हणजे फायनान्शियली कसं मॅनेज करत असेल. त्याच्यानंतर तो म्हणजे राहायला एवढं डिस्टन्स, जेवायचं लोकेशनला, त्या लोकेशनला आज इथून निघालो आहे तर त्या लोकेशनला जाऊन रेस्ट करायचं, पाऊस आला तर पावसाला टॅकल करायचं. कसं मॅनेज करत असेल भाई? म्हणजे आपण बाईकवर ह्या गोष्टी टॅकल करताना आपल्याला पण थोडंसं जरा हॅक्टिकच होतात या गोष्टी, पाऊस बिऊस ह्या सगळ्या गोष्टी. तो पोरगा सायकलवर करतोय. खतरनाक खतरनाक. 16 महिने घरी नाही तो पोरगा. असं चांगली गोष्ट आहे. सगळं राहिलं पण मी त्याचं नाव नाही विचारलं बघा. त्याचं चॅनलचं नाव विचारलं, RJ_bike life, RB का RJ असं काहीतरी आहे ते. मी ह्याच्यात टाकून देईल, आपला डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला टाकून देईल. कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत होतो की भावांनो, ॲटलिस्ट एक विकेंड, एक दिवस स्वतःसाठी द्या. एक किती मोठं इन्स्पिरेशन आहे की हा भाऊ मागचे 16 महिने ट्रॅव्हल करतो आहे. 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम त्यांना करायचं आहे. हा त्यांचा मोटो आहे, टार्गेट आहे त्यांचं. तर त्यातले त्यांचे किती झाले तर ते पण नाही मी विचारलं की 4 धामपैकी किती धाम केले, 12 ज्योतिर्लिंग किती केले. कारण की टाईम रिस्ट्रिक्शन आपल्याला तसाही उशीर झालेला. आता झालं ते म्हणजे अर्धा तास पाऊण तास लेट झालोच आहे मी, पण काय विषय नाही, चालतं आहे. एवढं तेवढं चालतं आहे. कधीतरी सर सॉरी लेट झालो आज, जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर. तर बॅक टू द पॉईंट गाईज, की भाई म्हणजे माझं डोकं हँग झालं रे. आणि असं नाही आहे की तो पहिला पोरगा आहे, पहिला सायकलिस्ट आहे किंवा पहिला ट्रेकर आहे. असे खूप सारे लोक आहेत, खूप सारे. यूट्यूबला जर तुम्ही बघितलं ना, खूप सारे भेटणार तुम्हाला. सायकलवर करतात, पायी करतात. इवन एक ताई मी पाहिल्या होत्या की ते फक्त पायी निघाल्यात, लिफ्ट भेटली तर लिफ्ट घेऊन जाणार नाही का. काही जण नो मनी ट्रॅव्हल करतात. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं डिझायर आहे, त्याच्यानुसार ते करतात. जरी त्यांच्याकडे पैसे असले नसले, म्हणजे त्यांचं जे टार्गेट आहे त्यांच्यासाठी ते करणारच भाई. आपल्या आयुष्यात टार्गेटच नाहीत ना, त्याच्यामुळं कसं आपल्यातले बऱ्यापैकी कितीतरी लोक आहेत. आता आमच्या कंपनीमध्ये एक सर आहेत, मनोज सर नावाचे. 4 दिवसापूर्वी त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की आपण करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, पण त्याला टार्गेटच ठेवत नाही आहे. तेव्हा माझा भाई म्हणजे तेव्हा पण मला क्लिक झाला, अरे नक्कीच रे, म्हणजे मी करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, पण टार्गेट नाही, एक रिस्ट्रिक्शन नाही की ज्याच्यामुळं मी स्वतःला नाही का फोर्स करेल त्या गोष्टी करण्यासाठी. त्याच्यामुळे मी टार्गेट ठेवलं आहे डेली ब्लॉगचं. जे पण होईल ते आपले डेली ब्लॉगमध्ये येत राहणार. पहिलं तर मी गणपती बाप्पांपर्यंतच हे केलं होतं की 7 दिवस गणपती बाप्पांचं
दाखवलं असं तसं की आपण हे केलं ते केलं असं झालं. पण ड्यू टू द वर्क रिस्ट्रिक्शन्स आपल्याला फक्त शनिवार आणि रविवारच भेटलं, जे की तुम्ही पाहिलं. आणि मागच्या 2 दिवसापासून फक्त तुम्ही मला गाडीवरच बघताय, बाकी काही विषय नाही. चला हाच मॅटर. तर भेटू आता डायरेक्ट संध्याकाळी, आणि जर मध्ये काय भेटलं तर सांगतो. मित्रांनो पाऊस सुरू झाला आहे, आता रेकॉर्ड काय होणार नाही. आणि डाव्या बाजूला उजव्या बाजूला बघा फुल ट्रॅफिक. ते ट्रॅफिक आहे ना त्या पुढच्या चौकापर्यंत राहणार आहे. जाऊ दे, मी कॅमेरा काढतो, नो रेकॉर्डिंग. आता डायरेक्ट घरी भेटू. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंतं प्रियारविंदे भवं भवामी सहितं नमामि. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ताफळाची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्नक जितफळातुज गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंदुंती नुपुरे चरणी गागतिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. मात्रे मान स्मरणे मात्रे मान आकृती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी वाळा तेथुनी आदळ निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझपुर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नैने विशाळा. अर्धांगे पार्वती सुमनांच्या विभूतीचे उदळण शीतकंठ निळा. ऐसा शंकर शोभे उमा वेगळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावती ओ वाळू तुझपुर गौरा. जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझे औचित सापडले. हेतुआ सुर्प शासन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझपुर गौरा. जय देव व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी. पंचानन मनमोहन मंदन सुखारी. षटकोटीचे विध वाचे उच्चारी रघुकुल तिलक रामदासा अंतरी. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझपुर गौरा. जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देव जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी. सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करता पडलो प्रवाही. ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावसे लवलाई. जय देव जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी.
ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निद्राशा देशापासून सोडी दुःखापासून सोडवी तोडवी भोपाशा अंबे तुझवासूनी कोण पुरविला आशा नरर तल्लीन झाला पदकं तुझलेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव गालिंग लोटांगण वंदीन चरणन डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे लिंगन आनंद पूजन भावे वाळीन मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुच सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा छिद्रेद्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनायकं कृष्णदामोदरं वासुदेव हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे राम हरे कृष्ण 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 हरे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती